सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। मुंबई, ठाणे, पालघर, विरार, वसई अशा विविध भागांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। याचाच परिणाम म्हणून अंधेरी भुयारी मार्ग, मानखुर्द भुयारी मार्ग हे जलमय झालेत आणि ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेले आहेत। याच पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलला सुद्धा पडलाय। हार्बर, सेंट्रल, वेस्टर्न या तिन्ही मार्गांवरील अनेक स्टेशन्सवर रुळावर पाणी साचल्यामुळे ट्रेन उशिराने धावतायत। मुंबईच्या मध्य रेल्वेतील भांडूप, डोंबिवली, कुर्ला या स्थानकांमध्ये रूळ हे जलमय झाल्यामुळे ट्रेन थांबून आहेत। हार्बर मार्गावर सुद्धा ट्रेनची वाहतूक ठप्प झाल्याचं दिसतंय। कालपासूनच मुंबईत तुफानी पाऊस होत असल्यामुळे अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, तर खासगी कंपन्यातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सुद्धा महत्त्वाचे आदेश देण्यात आलेत, ज्यानुसार वर्क फ्रॉम होमची सुविधा काही ठिकाणी देण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र ज्या कर्मचाऱ्यांना या दोघांपैकी कुठलाही पर्याय उपलब्ध झाला नाही, त्यांनी कसंबसं करत स्टेशन गाठून ट्रेन पकडून आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला। मात्र या प्रयत्नांना अपयश आल्यामुळे विरारमध्ये स्टेशन परिसरामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून या सगळ्या कर्मचाऱ्यांना पावसाच्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय। लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी विरारमध्ये पावसाच्या पाण्यात अडकलेल्या काही चाकरमान्यांशी संवाद साधला। त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया। स्टेशनवर आलो, ऑफिसला गेलेलो, परत आलो। काय परिस्थिती आहे? विकेट आहे। कसं आहे, स्टेशनला उतरलो, माझी बाईक असते स्टँडला, बाईक काढली तर पेट्रोल पंपाकडून पुढे यायला मार्गच नाही। आता इकडे कसा बसा चालत आला, 2 वेळा पडलो रस्त्यात। काय करणार, ट्रॅक्टरला पण लाईन लागल्या तिकडे। इथे अर्ध्या रस्त्यात आले तर कधीतरी मिळते आणि बिकट कंडिशन आहे। लोकांनी, लहान मुलांना, लेडीजनी बाहेर पडायलाच नाही पाहिजे। लहान काय पाणी साठण्याचं कारण काय कशाला दोष द्याल तुम्ही? कोणाला दोष द्याल? आता कसं आहे, दोष कोणाला देणार आपण? महानगरपालिकेचे नगरसेवक तर सध्या नाहीत। आता दोष द्यावा लागेल तर आयुक्तांना द्यावा लागेल। आयुक्त पण नवीन आहेत। कसं आहे, आताच नाही, हे नेहमीच आहे। आता एवढा पाऊस पडला तर जाणार कुठे? तिकडे नालासोपाऱ्याला आता ते यार्ड झाला, तिकडे प्रत्येक ठिकाणी बिल्डिंग भरणी केली जाते। आता आपण काय करणार त्याला? पण काय याला जिम्मेदार कोण आहे? प्रशासन जिम्मेदार आहे, सरकार जिम्मेदार आहे, कोण? कसं आहे, जिम्मेदार कोणाला म्हणता येणार नाही तसं प्रशासनाला। आता मी पण एका प्रशासनात काम करतो, त्यामुळे प्रशासनाला मुंबई महानगरपालिका वगैरे काय करते त्यांचे प्रयत्न पूर्ण ते करतायत। पण आता जबाबदार असं परिस्थितीला समजून चालेल। दोन महिने पाऊस नव्हते, 2 दिवसाच्या पावसाने एवढी तुंबापुरी झाली, काय बोलायला? नाही, म्हणूनच झाला। 2 दिवसात एवढी तुंबापुरी झाली ना। कसं आहे, ही जी गटर लाईन आहे ना, ती 2 दिवसात असा जेव्हा सतत पडतो ना पाऊस, तेव्हा त्याला निचरा व्हायला वेळ मिळतो आणि ते साफ वगैरे करता येतात। असा एकाच वेळी पडतो ना, तेव्हा प्रॉब्लेम येतो। हा कुठेही म्हणा, विरार महानगरपालिका किंवा मुंबई महानगरपालिका, हा प्रत्येक ठिकाणी आहे आणि याला आपण काय दोषी पकडणार? आता आपण सध्या दुसरी लोक घरी आहेत, पण बिचारे काम करतात। महानगरपालिकेवाले, पोलीस लोक एवढं बिचारे मेहनत करतात लोकांसाठी, ते तर उतरतात रस्त्यावर। तुम्ही बघा, टँकरनी माणसं भरून येतात, तुम्ही काय टँकरनी ट्रॅक्टरने आलात नाही का? माझी ही समोर बिल्डिंग आहे ना। हा, ट्रॅक्टरला केवढी लाईन आहे? आता ट्रॅक्टरला लाईन आहे, तिकडे स्टेशनला लाईन आहे, मध्ये काही ट्रॅक्टर खाली येत आहे। एवढी ट्रॅक्टरनी भरून माणसं येतात। ठीक आहे, आता ते सकाळी बाहेर पडले, त्यांनी बाहेर नाही पडायला पाहिजे, कारण म्हणजे ही कंडिशन पण बेकार आहे। ट्रॅक्टर वगैरे उलटलं ना तर दुर्घटना होऊ शकते आणि दुर्घटनेपासून वाचण्यासाठी आहे ना, लोकांनी घरात बसायला पाहिजे। उलट पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेला किंवा ज्या यंत्रणा आहेत त्यांना त्रास द्यायला बाहेर नाही पडायला पाहिजे। धन्यवाद। लोकांनी सहकार्य करायला पाहिजे। क्या बोलोगे आप? ये पानी का, ये पानी एक्चुअली आपदा है और आपदा के बाद तो कहीं किसी से देखने जाओ तो विरार में तो थोड़ा भी पानी भरेगा, गिरेगा तो तुरंत भरता है। इसके लिए प्रॉब्लम नहीं, लेकिन ये आपदा है, ये हर जगह पे है। पालघर को ग्रीन जोन या रेड जोन किया था, ये एक सेफ है। लेकिन ये मैं स्टेशन तक पैदल गया हूँ, सोशल वर्क कर रहा हूँ। कई लेडीज वीडीज जो काम पे गए, कई इंसान है, उनको रास्ता बता रहे अपन कि भाई आज जाओ आज जाओ, कहीं खड्डे में गिर ना जाए। ये सब हर साल परिस्थिति ऐसी रहती है यहाँ पे विरार में? ये लगभग तो हर साल ही रहती है। लगभग हर जगह पे देखोगे तो घुटने तक बारिश, थोड़ा बारिश गिरा घुटने तक आया तो इसका कुछ सोल्यूशन निकल जाता। ये बड़ी मेहरबानी होती विरारकर लोग के लिए।
जाने में बाल बच्चों को अपने देखना ताकना, दूध दही लाना, खाना पीना बड़ा दिक्कत होता है। पर इस साल बीजेपी कार्यकर्ते को पूछा तो उन्होंने कहा इस बार का पानी जो जमा है वो बारिश की वजह से जमा है और हर साल होता था वो बहुजन आघाड़ी की वजह से होता था। इस पर क्या कहेंगे आप? अब ये मेरा ये कहना है कि मैं पार्टी को किसी भी पार्टी के ऊपर क्लेम तो नहीं करूंगा, मैं ये बोलूंगा कि जो भी सत्ता पे है इस वक्त है या उसके पहले था, बस उनको ये पानी का और ये सब भराव ना हो, जल भराव ना हो, इसकी सुविधा करना चाहिए। ये बड़े लोग हैं, कृपा करके मेरी बात वहाँ तक पहुँच जाए और ये पानी का जो है जल भराव इसका सोल्यूशन निकले। बाकी आरटी पार्टी से हम कुछ बोल नहीं पाएंगे, कुछ बोलेंगे तो मेरा कोई सोल्यूशन। काय चाललंय, काय बोलाल आजच्या पावसाबद्दल? पावसाबद्दल बोलण्यासारखं तर भरपूर काय, पण आता या परिस्थितीत लोकांना मदत करण्याशिवाय आता आपल्याकडे काही राहिलं, नुसतं बोलून बोलून काही होत नाही। कुठे राहता तुम्ही? मी गोकुळराव लक्ष्मी क्लासिकला राहते। म्हणजे तुम्ही रहिवासी आहेत? मी रहिवासी। काय करता इथे मग आता? इथे लोकांची मदत करायला आलो। ज्या सकाळी बायका कामावर गेलेल्या त्यांना घरी जाण्याची गैरसोय आहे, त्यासाठी आता जे ट्रॅक्टर निघाले आहेत आम्ही त्या लोकांना बसवतोय, बोळींपर्यंत जाण्याची सोय झालेली आहे। ज्यांना माहित नाही त्यांना सांगतोय, ज्यांना आम्ही हाताने घरी नेऊन सोडू शकतो त्यांना एवढ्या एरियात घरी नेऊन सोडतो। बाकी आहेतच पब्लिक, बघताय तुम्ही सत्य परिस्थिती काय आहे ती, 35 वर्षात काय घडलंय। पण काय या पावसाला जिम्मेदार कोणाला द्याल? जिम्मेदार कोणाला हे करा? पावसाला काय जिम्मेदार आता ठरवायचं, पाऊस यायचा नाही म्हणजे इथे कुठे प्रशासन कमी पडले की सरकार कमी पडले या पावसाला? सरकारचं तर नाही सांगू शकत, पण सध्या आपल्या प्रशासन थोडंसं कमी आहे, कारण की ते सोयी करायला हव्या होत्या। आयुक्तांनी वगैरे ती दखल घ्यायला हवी होती, गटार आहेत, नाले आहेत, यांच्या ज्या सोयी करायला हव्या होत्या त्या वेळेवर झाल्या नाहीये आणि आपल्या इथून पाण्याचा निचरा होत नाहीये। हा निचरा जायला जागाच नाहीये, कारण की पाणी फिरून फिरून पुन्हा तिथेच येते। मग हा पाऊस निचरा जायला जागा नाही, तुम्ही याला कोणा जिम्मेदार ठरवा? नवीन कन्स्ट्रक्शन की नवीन हे अनधिकृत जे बांधकाम झालेलं आहे इथे, हे त्याच्यासाठी कारणीभूत आहे, कारण की जिथे तिथे दलदली बुजवून बिल्डिंगी उभ्या केलेल्या आहेत। जिथे पाणी जायची जागा होती तीच जागा बुजवली तर पाणी जाणार कुठे? त्यामुळे किती गटाराच्या लाईनी, नाले साफ केले, काय केलं, पण ते पाणी जायला पर्यायच नाहीये, तर पाणी जाणार कुठे? काय फिरायला की कामाला घेऊन चाललाय? मोफत सेवा नगरपालिकेने केलेली, हा नगरपालिकेने केलेली मोफत सेवा आहे। ही नगरसेवकाची गाडी आहे का? नगरसेवक महानगरपालिकेची। हा, मग लोकांना घेऊन कुठे चाललाय? पासून स्टेशनला। मग काय लोक फिरायला चाललेत पावसाचा आनंद घ्यायला की? आता त्यांना त्यांचंच माहिती काय करायला चालले त्यांना। आता मोफत सेवा नगरपालिका देते ही। आप लोग किधर जा रहे हो? किधर घूमने जा रहे हो की काम पे जा रहे हो? मोफत सेवा आहे, बोलो। कुठे चाललाय? घरी चालला जाय? नगरपालिका ने एक काम किया अच्छा, हाँ हाँ, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद उनका। ये नगर सेवक ने सेवा दिया है। तो अभी आप लोग किधर जा रहे हो? घर पे जा रहे हो? अभी हम लोग काम पे जा रहे हैं, कुछ काम पे जा रहे हैं, कुछ घर जा रहे हैं, सबका अलग अलग है। अच्छा, कहाँ से आए हो तुम? विराट से। किधर जा रहे हो? हम कैसे जा रहे हैं, इधर पानी बहुत है। आइए आप ये भाई लोग हमारी मदद करें, इधर बहुत दिक्कत है, कुछ करो इसका पानी का, बहुत पानी है। ये क्या रिक्शा को धक्का मारते जा रहे हो? हाँ, इसको धक्का मारना पड़ रहा है, बहुत ज्यादा इधर। दरम्यान पावसाचं पाणी रस्त्यावर सुद्धा साचल्यामुळे रिक्षा किंवा सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध असलेली कोणतीही साधनं ही स्थानिकांना उपलब्ध होत नाहीयेत। रिक्षा सुद्धा चाकांपर्यंत पाणी भरल्यामुळे अनेक ठिकाणी तशाच रुतून बसल्यात। अनेक जण रिक्षांना धक्का मारत त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न सुद्धा करताना दिसतात। खरं तर काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलत असताना असं सांगितलं होतं की गरज नसल्यास कृपया घराबाहेर पडणं टाळा। मात्र अनेक खासगी कंपन्यांमध्ये अजूनही वर्क फ्रॉम होमची सुविधा न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ होताना दिसतेय। जो मिळेल तो पर्याय निवडून एकतर स्टेशनला किंवा किमान आपल्या घरी पोहोचण्यासाठी प्रवासी कर्मचारी इथून तिथून मार्ग शोधताना पाहायला मिळतात। विरारमध्ये सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती होती, तर अशीच परिस्थिती राज्यातील विविध भागांमध्ये पाहायला मिळतेय। पुढील काही दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील पावसाविषयीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।